नमस्कार, मी डॉक्टर अनुपमा लाभे. आपला विषय इन्कम टॅक्स पुन्हा आपल्यासमोर घेऊन आलेली आहे आणि आज आपण इन्कम टॅक्समधलं इन्कम फ्रॉम सॅलरीतलं 8वं प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. इथे प्रॉब्लेम नंबर 8 लिहिले. ऑलरेडी तुम्हाला PDF मी सेंड केलेली आहे. क्वेश्चन पाहून घ्या. तरी पण मी एकदा पुन्हा तो वाचते आहे आणि याच्यामध्ये आधीच्या प्रॉब्लेम्सपेक्षा वेगळेपणा काय ते आपण पाहून घेऊ. X is a pilot in Indian Airlines. He draws rupees 7,20,000 as salary, rupees 1,80,000 as dearness allowance, rupees 6 lakhs as flight allowance to meet personal expenses on duty, rupees 12,000 as conveyance allowance, actual expenses 9,000, and rupees 7,200 as educational allowance for his 3 children studying in a public school. बघा, आता आपल्याला याच्यामध्ये जे दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगळं काय आहे ते त्याच्या पहिले आपण त्याच्यावरती फोकस करूया. वेगळं हे आहे की त्याला ड्युटी परफॉर्म करण्यासाठी एक्सपेन्सेस इन्कर्ड झाले आहे. त्याच्यात काही पर्सनल एक्सपेन्सेस आहे आणि काही जे ड्युटीसाठी करण्यात आलेले त्याचे एक्सपेन्सेस आहे. नंतर असं दिलेलं आहे की त्याचे चिल्ड्रन आहे, त्याला 3 मुलं आहे आणि त्याच्यावरती त्याचा एज्युकेशनचा खर्च झालेला आहे. तर आता या 2 प्रोव्हिजनच्या या प्रॉब्लेममध्ये येणार आहे त्या वेगळ्या आहेत आणि मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं की ही पण एक्झाम तुमची MCQ पॅटर्ननीच होणार आहे. असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आहे. तर आपण आज ते पाहूया. आणि डिटर्मिन द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द अलाउन्सेस पेड टू हिम. इथे त्याला इन्कम फ्रॉम सॅलरी नाही विचारलं आहे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला विचारण्यात आलेले डिटर्मिन द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द अलाउन्सेस पेड टू हिम. म्हणून आपल्याला फक्त अलाउन्सेस इथे विचारात घ्यायची आहे. पूर्ण सॅलरीपासून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नाही. आता चला प्रॉब्लेम सोडवायला आपण सुरुवात करू. तर आता डिटर्मिन द टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणून आपण इथे हेडिंग जे देणार आहे ते डिटर्मिनेशन ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अलाउन्सेस देणार. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अलाउन्सेस असं लिहिणार आहोत. मी तुम्हाला कित्येकदा सांगितलंय जो प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे हेडिंग इथे आपलं आलं पाहिजे. कॉम्प्यूट सॅलरी म्हटलं असतं तर आपण कॉम्प्युटेशन ऑफ सॅलरी लिहिलं असतं. पण या प्रॉब्लेममध्ये आपल्याला म्हटलेलं आहे डिटर्मिन द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अलाउन्सेस पेड टू हिम. म्हणून आपण लिहिलं डिटर्मिनेशन ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अलाउन्सेस. सुरू करू. म्हटलं आहे एक्स इज अ पायलट इन इंडियन एअरलाइन्स. ही ड्रॉज रुपीज 7,20,000 ॲज सॅलरी. आपल्याला फक्त अलाउन्सेसबद्दल कॅल्क्युलेशन विचारलं आहे म्हणून आपण इथे सॅलरी घेणार नाही. मग नंतर 1,80,000 ॲज डिअरनेस अलाउन्स. चला आपण आता इथे लिहून घेऊया. डिअरनेस अलाउन्स 1,80,000. पुढे बघा काय दिलेलं आहे. नंतर दिलेलं आहे 6 lakhs ॲज फ्लाईट अलाउन्स. चला करून घेऊया इथे फ्लाईट अलाउन्स 6 lakhs. आतमध्ये का लिहिलं आहे कारण त्याच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं आहे की काही त्यांनी स्वतःच्या पर्सनल एक्सपेन्सेस पण इन्कर्ड केलेले आहेत आणि काही जे ते ड्युटीसाठी पण केलेले आहेत. म्हणून आपण ती जी 6 lakhs फ्लाईट अलाउन्स आहे ती अमाऊंट जी आहे ती इनर कॉलममध्ये लिहिली आहे. पण नंतर त्यांनी म्हटलेलं आहे टू मीट पर्सनल एक्सपेन्सेस फ्लाईट अलाउन्स टू मीट पर्सनल एक्सपेन्सेस व्हाईल ऑन ड्युटी. आता फ्लाईट अलाउन्स टू मीट पर्सनल एक्सपेन्सेस जे म्हटलेले आहे त्याच्यातले आपल्याला जे एक्झम्प्ट असतात ते 70% ऑफ अलाउन्सेस असतात किंवा ऑर लिहूया आपण इथे रुपीज 10,000 पर मंथ. रुपीज 10,000 पर मंथ विच एव्हर इज लेस. नेहमी लक्षात ठेवा एक्झम्पशन जेव्हा द्यायचं असतं ना तेव्हा आपल्याला विच एव्हर इज लेस असतं आणि जेव्हा टॅक्स लावायचं असतं तर विच एव्हर इज मोर असतं. लक्षात ठेवा. तर आता काय आहे 70% ऑफ अलाउन्सेस. 70% ऑफ अलाउन्सेस म्हणजे किती होणार आहे आपले याच्या 4,20,000 होणार. हे 4,20,000 किंवा 10,000 पर मंथ म्हणजे 1,20,000 काय होणार आहे रुपीज 10,000 पर मंथ विच एव्हर इज लेस. या 2 लेस काय आलं 1,20,000. म्हणून आपण इथून
मायनस काय करणार 1,20,000. आउटर कॉलमला त्याची अमाऊंट येणार 4,80,000. म्हणजे हा टॅक्सेबल काय झालेलं आहे, फ्लाईट अलाउन्स झालेलं आहे त्याचं. ठीक आहे. काय फ्लाईट अलाउन्सचं पुन्हा एकदा प्रोव्हिजन पहा. फ्लाईट अलाउन्स आहे त्याला 6 लाख रुपये मिळालेलं आहे. 6 लाख रुपये मिळाले, त्याच्यातलं डिडक्शन जे मिळत असतं ते किती आहे, एक तर 70% ऑफ अलाउन्स रिसिव्ड किंवा ₹10,000 पर मंथ विच एव्हर इज लेस. तर 6 लाखाचे 70% आले 4,20,000 आणि 10,000 इंटू 12 12 महिने म्हणजे किती आले 1,20,000. या दोघांमधलं कमी काय आहे 1,20,000. म्हणून आपण त्याचं 6 लाखामधून डिडक्शन दिलं आणि 4,80,000 आहे ती टॅक्सेबल फ्लाईट अलाउन्स म्हणून बाहेर आपण दिलेला आहे. पुढे बघूयात. नंतर त्यांनी दिलेले आहे कन्व्हेन्स अलाउन्स ॲक्च्युअल एक्सपेन्सेस ₹12,000 ॲज कन्व्हेन्स अलाउन्स. ॲक्च्युअल एक्सपेन्सेस ₹9,000 अँड चला कॅल्क्युलेट करूया. सगळ्यात पहिले कन्व्हेन्स अलाउन्स. कन्व्हेन्स अलाउन्स किती दिले आहे, कन्व्हेन्स अलाउन्स आपल्याला दिले आहे 12,000. आणि काय म्हटलंय त्यांनी ॲज कन्व्हेन्स अलाउन्स ॲक्च्युअल एक्सपेन्सेस. त्याला ॲक्च्युअल एक्सपेन्सेस किती इन्कर्ड झाले आहे 9,000. म्हणून लेस ॲक्च्युअल एक्सपेन्सेस इन्कर्ड 9,000. याच्यातनं मायनस केले म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट किती आलेली आहे 3,000. पुढे बघा. नंतर दिलेलं आहे एज्युकेशनल अलाउन्स फॉर 3 चिल्ड्रन ₹7,200 ॲज एज्युकेशनल अलाउन्स फॉर हिज 3 चिल्ड्रन स्टडिंग इन अ पब्लिक स्कूल. आता जेव्हा मुलं शिकत असतात तर 2 मुलांपर्यंत दर महिन्याला ₹100 हा जो खर्च असतो तो एक्झम्प्ट असतो. पण अप टू 2 चिल्ड्रन ओनली म्हणजेच 2 मुलांपर्यंतचा जो तिसरा मुलगा आहे त्याचं पूर्णपणे काय असतं टॅक्सेबल असतं. तर आता आपल्याला एज्युकेशनल अलाउन्स किती मिळालेले आहे तो बघूया. एज्युकेशनल अलाउन्स तो मिळालेला आहे की आपल्याला 7,200. जसं मी सांगितलं 2 मुलांपर्यंत किती रुपये आपल्याला एक्झम्प्ट आहे आपण इथे लिहून घेऊया. लेस एक्झेम्प्ट किती 100 प्रति मुलाप्रमाणे 100 पर मंथ इंटू 12 मंथ्स इंटू किती घ्यावे लागणार आहे आपल्याला 2 मुलांचे. जसं मी सांगितलं 2 मुलांपर्यंत आपल्याला काय मिळते त्याचं एक्झम्पशन. आता हे किती झाले 12 महिने म्हणजे 1,200 रुपये झाले. 1,200 मल्टिप्लाइड बाय 2 कारण 2 मुलांपर्यंत त्याला 3 मुलं आहे. एकच मुलगा असता तर एकच मुलाचं झालं म्हणजे 1,200 रुपये. पण आता 3 मुलं आहे तर एका मुलाचं पूर्णपणे टॅक्सेबल होणार आणि 2 मुलांसाठी 1,200 रुपये दर महिन्याप्रमाणे त्याला काय मिळणार एक्झम्पशन. म्हणजे अमाऊंट किती आली 2,400 रुपये. टॅक्सेबल अमाऊंट किती झाली 4,800. आता आपले याची सगळ्यांची करायची टोटल आणि जो अमाऊंट येईल तो काय आहे टॅक्सेबल अमाऊंट. आपण याला लिहूया टॅक्सेबल अलाउन्स. टॅक्सेबल अलाउन्स. चला पुन्हा एकदा रिपीट करते. नीट लक्ष द्या. प्रॉब्लेम समोर राहू द्या. प्रॉब्लेम समोर ठेवा आणि समजून घ्या. सगळ्यात पहिले आपल्याला त्यांनी दिलेली आहे सॅलरी. पण आपल्याला डिटर्मिन काय करायचं आहे टॅक्सेबल अलाउन्सेस. म्हणून आपण सॅलरी इथे कन्सिडर केलेली नाही आहे. आपण प्रॉब्लेम कुठून सुरू केलं अलाउन्सेस. जेवढे पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये अलाउन्सेस दिलेले आहे त्याच्यातला जो टॅक्सेबल पोर्शन आहे तो आपण इथे कन्सिडर केलेला आहे. बाकी आपल्याला काही कन्सिडर करायचं नाही, विचारात घ्यायचं नाही. डिअरनेस अलाउन्स किती मिळाला आहे त्याला 1,80,000 आपण पूर्णपणे तो लिहिलेला आहे. त्याच्यानंतर फ्लाईट अलाउन्स मिळालेलं आहे 6 लाख. पण फ्लाईट अलाउन्स जेव्हा मिळतो त्याच्यामध्ये काही कन्सेशन दिलं जातं. तर ते कन्सेशन कसं दिलं जातं 70% ऑफ अलाउन्स म्हणजे हा जेवढा मिळालेला आहे त्याला त्याचे 70% किंवा 10,000 पर महिना. तर प्रति महिना 10,000 याप्रमाणे याच्यातली जी कमी अमाऊंट असेल आहे ती एक्झम्प्ट होत असते आणि उरलेला जो अलाउन्स आहे तो टॅक्सेबल. मग आपण 70% ऑफ 6 lakhs काढलं तर 4,20,000 आलं. 10,000 प्रति महिन्याप्रमाणे काढलं 12 महिन्याचे 1,20,000 आलं.
या दोघांमधली कमीत कमी अमाऊंट जी होती ती आपण या जो अलाउन्स मिळाला त्याच्यातनं मायनस केली. या दोघांमध्ये कमी अमाऊंट होती 1,20,000. 1,20,000 आपण मायनस केलं आणि टॅक्सेबल जो पोर्शन होता तो बाहेरच्या कॉलममध्ये लिहिला, जो आला आहे 4,80,000. म्हणजे जो ॲक्च्युअल अलाउन्स रिसिव्ड त्याच्यातनं एक्झम्प्टेड अमाऊंट आणि उरलेला जो बॅलन्स असतो त्याला टॅक्सेबल अलाउन्स म्हणतात, म्हणून तो आपण बाहेर लिहिला. नंतर दिलाय कन्व्हेन्स अलाउन्स. कन्व्हेन्स अलाउन्स किती दिलाय 12,000, पण त्याला ॲक्च्युअली किती खर्च आलेला आहे, त्याला आलेला आहे 9,000. म्हणून ॲक्च्युअल जे एक्सपेन्सेस इन्कर्ड असतात ते कन्व्हेन्स अलाउन्समधून मायनस करतात आणि उरलेला जो पोर्शन असतो तो टॅक्सेबल पोर्शन. म्हणून 12,000 9,000 मायनस केले, 3,000 जो टॅक्सेबल पोर्शन होता तो बाहेरच्या कॉलममध्ये आपण लिहिलेला आहे. नंतर एज्युकेशनल अलाउन्स. एज्युकेशनल अलाउन्समध्ये सुद्धा आपल्याला एक्झम्पशन मिळत असतं. एक्झम्पशन कसं मिळत असतं, 2 मुलांपर्यंतचं एक्झम्पशन. मग 2 मुलांपर्यंतचं जे एक्झम्पशन आहे ते कसं, प्रति मुलगा किंवा मुलगी, ज्याला आपण अपत्य म्हणूयात, प्रति अपत्य आपल्याला 100 रुपये दरमहाप्रमाणे त्याचं एक्झम्पशन मिळत असतं. तर आता इथे त्याला 3 मुलं आहेत आणि त्याला मिळालेला किती एज्युकेशन अलाउन्स 7,200. मग आता आपल्याला प्रति मुलाप्रमाणे प्रति महिना जे दिलेलं आहे 100 रुपये इंटू 12 हे काय मंथ्स आहे, 12 मंथ्स आहे आणि 2 काय आहे चाइल्ड आहे. म्हणून आपण हे काय केलं आहे, 2 चिल्ड्रन प्रति महा म्हणून 12 महिने घेतले आणि 100 त्याला मल्टिप्लाय केलं. किती आली अमाऊंट 2,400. मग 2,400 या 7,200 मधनं मायनस केली, अमाऊंट आली 4,800. या सगळ्यांची आपण केली टोटल आणि जी अमाऊंट आलेली आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे टॅक्सेबल अलाउन्सेस. आता तुम्हाला या जी एक्झाम होईल तुमची त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, विचारले जातील हे नाही म्हणते मी, विचारले जाऊ शकतात म्हणते आहे, म्हणजे असे येण्याचे चान्सेस आहेत. मग काय विचारते तुम्हाला, म्हणतील तो इथे तो इंडियन एअरलाइन्समध्ये काम करतोय, त्याला एवढा फ्लाईट अलाउन्स मिळालेला आहे, त्याचा टॅक्सेबल फ्लाईट अलाउन्स काढून दाखवा. मग आपल्याला अशा पद्धतीने काय करावं लागतील, कॅल्क्युलेशन. हा फक्त एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की त्याला एवढा कन्व्हेन्स अलाउन्स मिळाला आहे, त्याचे ॲक्च्युअल एक्सपेन्सेस इन्कर्ड इतके आहे, त्या टॅक्सेबल अलाउन्स किती. आपण काय करणार, जी ॲक्च्युअल अमाऊंट मिळाली ती आणि जी ॲक्च्युअली त्याने स्पेंड केली ती त्याच्यातनं मायनस केली आणि उरलेला अमाऊंट आपण बाहेर दाखवणार. तसंच तिसरा प्रश्न आहे, याच्यातनंच काय निघतोय, एज्युकेशनल अलाउन्स दिलेला आहे, 3 मुलं देतील 4 मुलं देतील ते त्यांना जितकं वाटेल तितके विचारू शकतील, पण आपल्याला एक्झम्पशन फक्त 2 मुलांपर्यंत द्यायचं आहे, ते प्रतिमा 100. मग तसे आपण इथे कॅल्क्युलेशन केलं, उरलेला आपण टॅक्सेबल जो पोर्शन आहे तो बाहेर दाखवला. तर एका प्रॉब्लेममध्ये आपल्याला लक्षात घ्यायला 3 प्रकारचे MCQs विचारले जाऊ शकतात, पण एका प्रॉब्लेममध्ये विचारणार नाही, छोटे छोटे तुकडे करतील आणि तुम्हाला विचारलं. आलंय लक्षात, नाही आलं तर नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला शेवटी सांगते की माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही कधी मला प्रश्न विचारू शकता, पण प्रश्न तेच विचारायचे ज्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला गेलेला आहे. इकडचे तिकडचे आपले फालतूचे प्रश्न विचारायचे नाही, फक्त अभ्यासाशी रिलेटेड आणि व्हिडिओ पाहून नंतर विचारलेले प्रश्नच मी त्यालाच उत्तरं देईन, बाकीच्यांना उत्तरं देणार आहे. तुमच्या याच्याशी पोर्शनशी जे रिलेटेड आहे ते प्रश्न तुम्ही कधी. ओके, चला, धन्यवाद.